नमस्कार. स्वागत आहे आपलं IHSMच्या पॉडकास्टमध्ये. तर आज आपण माझ्या ज्युनियर सोबत भेटणार आहेत. पहिले मी माझं इंट्रोडक्शन देतो. मी अभिषेक पवार. मी 4th इयरचा स्टुडंट आहे IHSM इसिकोली लाईट कॅम्पसमध्ये. चलो आपण आपल्या ज्युनियर सोबत भेटू. आपल्यासोबत आज आहे तेजल आणि रेवती. नमस्कार, मी रेवती अवसरमल. मी संभाजीनगर महाराष्ट्र येथून आहे आणि करंटली आय एम इन 3rd इयर MBBS करत आहे. नमस्कार, मी तेजल उके. मी संभाजीनगर महाराष्ट्रामधूनच बिलॉंग करते आणि सध्या मी किर्गिस्तान IHSM युनिव्हर्सिटीमध्ये 3rd इयर मेडिकल स्टुडंट आहे. आपला आजचा पॉडकास्ट आहे आपल्या कॉलेजबद्दल. तर आपल्या व्ह्युअर्सला आज आपल्या कॉलेजचा एक व्हर्च्युअल टूर तुम्ही द्या. तर माझ्याकडे काहीतरी इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आहेत तुमच्यासाठी. तर तुम्ही तुमचा जो काही पण व्ह्यू असेल ना तो आज सांगा. तर IHSM इलाइट कॅम्पस जे आहे त्याबद्दल तुमचे काय व्ह्यूज आहेत? इलाइट कॅम्पस बद्दल जर बोलायचं झालं तर इथे हे कॅम्पसमध्ये मोस्ट ऑफ म्हणजे ऑल ओव्हर सगळे इंडियन स्टुडंट आहेत. तर इथे म्हणजे आम्हाला एक फॉरेनला आल्यासारखा फील होत नाही किंवा मग जी भीती असते की बाहेर आल्यानंतर आम्ही कसं सर्व्हाइव्ह करणार, तर आम्ही यांच्यामध्ये म्हणजे इंडियन स्टुडंट बघून इथे मिक्स होतो आणि तेवढी जी भीती आहे ती भीती नाहीशी होते. मग तुम्हाला जेव्हा वाटलं की इथे फक्त इंडियन आहे, तुम्हाला आधी माहित नसेल ही गोष्ट, बरोबर? मग तुम्ही इथे आल्यावर लोकल सोबत इंटरॅक्ट केलं का? जे बाहेर लोक फिरतात त्यांच्याशी कधी बोलणं झालं? लोकल सोबत पण इंटरॅक्शन झालंय, खूप वेळेस झालंय. लोकल्स सोबत इंटरॅक्ट करायला खूप इझी होतं कारण की ते खूप फ्रेंडली होते आणि ऑलवेज सपोर्टिंग पण होते. तो इझी था सब म्हणजे कुछ. तुमचा जो एक्सपिरियन्स होता तो चांगला आहे लोकल अच्छा सोबत, था. काही प्रॉब्लेम नाही. बेसिकली ठीकच आहे सर्व. अजून कॅम्पस मध्ये काय म्हणजे तुम्ही असे कोणते पॉइंट्स आहेत कॅम्पस बद्दल तुम्हाला आवडतात? मेनली मुझे तो कैंपस का एटमॉस्फेयर बहुत पसंद आता है कि मतलब इको फ्रेंडली है और जितने भी सीनियर्स है वो भी सपोर्टिव है. टीचर्स भले ही लोकल है बट एज इंडियन टीचर्स का, जैसे इंडियन टीचर्स सपोर्टिव होते हैं, फ्रेंडली होते हैं, उसी वे में हमें सपोर्ट करते हैं. अच्छा. मुझे तो एटमॉस्फेयर वगैरह तो सब ठीक है, पर चलने में जो दिक्कत आती है म्हणजे जे चालायला प्रॉब्लेम आहे की नाही मी एवढ्या दूर नाही जाऊ शकत. तर कॅम्पसमध्ये असं आहे की बिल्डिंग सगळ्या जवळ आहेत, म्हणजे क्लासेस हॉस्पिटल झालं आणि मेन कॅम्पसची बिल्डिंग सुद्धा हॉस्टेलच्या जवळ आहे, त्याच्यामुळे वॉकिंग डिस्टन्सवर आहे. तर ठीक वाटते. क्लासेस म्हणजे सगळे रेग्युलर तेवढा थकवा होत नाही जेवढं बाकी युनिव्हर्सिटी मधल्या स्टुडंट्सला होतो. बरोबर. म्हणजे तुमचं हॉस्टेल क्लास सगळं हॉस्टेल जवळपास क्लास आहे. सगळं जवळपास आहे, तर छान छान छान. वाटतं. जसं की दुसऱ्या युनिव्हर्सिटीत आपण पण पाहिलेलं आहे आसपासच हो. की सगळे क्लास करायला आपल्याला दूर जावं लागतं. ठीक आहे ठीक आहे. अजून एक क्वेश्चन तुमच्यासाठी असं आहे की अशी कोणती जागा आहे जी जे तुमच्यासाठी अनयुज्युअल आहे, तुम्ही तिच्यासाठी तिथे जाऊन एक्झाम साठी प्रिपेअर केलेलं आहे? अनयुज्युअल परफेक्टली दोघी मला माझ्या हिशोबाने ही पण माझ्यासोबत सहमत असेल ह्या गोष्टीसाठी की फिक्स ती जागा म्हणजे बीच आहे. कोणी बीचवर जाऊन अभ्यास करणार इसिकॉल नाही, तसा पण आम्ही फेमसच आहे इसिकूल बीच मध्ये साठी. बीच असल्यामुळे बीचवर जाऊन आम्ही अभ्यास केलेला, बीचवर जाऊन आम्ही एक्झाम साठी प्रिपेअर केलेलं. त्यामुळे ती एक अनयुज्युअल प्लेस आहे जिथं म्हणजे मेड स्टुडंट जाऊन अभ्यास करतील. नो डाऊट इसिकॉलची डायरीज बीचवर आहे, हो. डिपिक्टेड आहेत सगळ्या. थोड़ा वियर्ड है पर क्या कर सकते हैं कि मतलब वहां पर जाके ऐसे लगता है कि स्ट्रेस रिलीफ हो गया. हाँ तो हाँ, ते हम पण आहे. पढ़ाई अच्छे से कर सकते हैं. पीसफुल जगह है, आसपास लेक का व्यू भी अच्छा है, तो इट्स बेटर की. चला नेक्स्ट प्रश्नावर जाऊ आपण. तर डिस्क्राईब युअर टिपिकल डे इन इसिकोली लाईट कॅम्पस. लाईक तुम्ही तुमची दिनचर्या सांगू शकता, जसंही तुम्ही स्पेंड करता तशी सांगू शकता, किंवा जे तुम्ही बघितलं असेल ते तुम्ही सांगू शकता. एक नॉर्मल जो एक्सपिरियन्स आहे फर्स्ट इयरचा झाला आणि आम्ही आमच्या ज्युनियर्सला पण बघतो त्या हिशोबाने मी एक सांगेन की फर्स्ट इयरला आल्यानंतर इथं आम्हाला समजा सगळे लोकल सब्जेक्ट असतात. लोकल सब्जेक्ट म्हणजे इथल्या लोकांसोबत आम्ही बोलू शकू त्यासाठी रशियन झाली, रशियन लँग्वेजचे क्लासेस, किर्गिज लँग्वेजचे क्लासेस झाले. त्यानंतर ज्या मेडिकल टर्म्स आहेत त्या मेडिकल टर्मिनॉलॉजी सोबत इंट्रोड्यूस व्हायसाठी आम्हाला लॅटिन हा पण एक सब्जेक्ट आहे. तर नॉर्मल फर्स्ट इयरचं जर बोलायला झालं की सकाळी 7 वाजता उठून रेडी होऊन 7:30 पर्यंत मेसला जाऊन ब्रेकफास्ट वगैरे झाला की त्यानंतर 8 वाजेपासून कंटिन्यू क्लासेस सुरू होतात. 8 वाजेनंतर मग 8ला नंतर 10ला असं कंटिन्यू 5:30 पर्यंत शेड्यूल फिक्स असतो. त्यामध्ये दुपारी मग एक लंच ब्रेक, नंतर प्रत्येक क्लासच्या मिड मध्ये हाफ एन आवरचा तर गॅप असतोच. त्यामध्ये आम्ही म्हणजे बिल्डिंग जर चेंज करायची असेल आम्हाला तर त्या टाइम मध्ये आम्ही तो कव्हर करून घेतो तो गॅप. आणि त्यानंतर मग झालं की 5:30ला आमचा स्नॅक्स टाइम असतो.
मग स्नॅक्स मध्ये दिवसभर जे झालं ते फ्रेंड सोबत गप्पा मारत डिस्कस करत स्नॅक्स चहा ह्या सर्व गोष्टी मॅन्डेटरी गोष्ट येस आहे या आता. मॅन्डेटरी गोष्टी आहेत. तर ह्या सगळं झाल्यानंतर मग तेच रात्री रूमवर जाऊन थोडं फ्रेश जेवण वगैरे करून घरच्यांसोबत बोलून रात्री आपला कंटिन्यू अभ्यास. त्याच्यानंतर ज्याचा जो स्लीपिंग टाइम असेल, कोणी लवकर झोपतं, कोणी पहाटे उठणं प्रिफर करतं तर लवकर झोपून पहाटे उठून, आणि कोणी लेट नाईट स्टडी करतं. हम्म. तर फर्स्ट इयरचा तर असं आहे. मग जसं जसं इयर समोर जातात तसं तसं अजून एक्सपिरियन्स येतात. हा, जसे सब्जेक्ट पण चेंज होत जातात तर तुमचं हो डे जे पण शेड्यूल असेल ते चेंज होत असेल हो ना. लाईक स्टार्टिंग मध्ये तर प्री क्लिनिकल सब्जेक्ट्स असतात, त्याच्यानंतर क्लिनिकल. त्याच्यामध्ये आम्ही खूप इंटरेस्टिंग याच्यात एक जे मोस्टली पॅरेंट्सला हे असतं की हम्म. क्लिनिकल्स मध्ये हम्म. तुम्हाला एक्सपोजर भेटत नाही फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्सला, तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? क्लिनिकल्स बद्दल अगर हम बात करें तो हमारी क्लासेस ही होती है हॉस्पिटल में। अच्छा, हाँ. तो हॉस्पिटल में टीचर्स अगर ड्यूरिंग क्लासेस अगर उनको कोई इमरजेंसी सर्जरी के लिए जाना पड़े तो वो हमें साथ में ले जाते हैं। तो क्लिनिकल एक्सपोजर बहुत अच्छा है और हम बहुत इंटरेस्ट के साथ उसको एक्सपीरियंस करते हैं। तो ये सब अच्छा है, यहाँ पर बढ़िया है। मैं एक पॉइंट और ऍड करना चाहूंगी. म्हणजे जसं जसं समोरचं इयर येईल, म्हणजे जसं जसं आम्ही तुम्ही सिनियर सिनियर होत जातो, म्हणजे तर त्या आवडती गोष्ट हिशोबाने आहे सगळ्या ज्युनियर सिनियर तर होणंच आहे. तेच मग जसं जसं सिनियर होतो तसे सब्जेक्ट लोड पण वाढतात आणि एक्झाम जवळ येत असते. इथून गेल्यानंतर GFMG द्यावं लागते आपल्याला, ती जवळ येते. त्यामुळे MCI क्लासेस स्टार्ट होतात. मग नेक्स्ट इयर म्हणजे सेकंड इयर थर्ड इयर जसं असं सुरू होतंय तर हाफ ऑफ द डे म्हणजे मॉर्निंग सेशन मध्ये MCI क्लासेस चालतात आमचे, आणि त्यानंतर म्हणजे लंच नंतरचे जे क्लास असतात त्यामध्ये आम्ही लोकल क्लासेस पण अटेंड करतो. म्हणजे बॅलन्स असतं दोन्ही क्लासमध्ये. तर असं पण होत नाही की आम्ही फक्त लोकल सब्जेक्टवर किंवा मग एक असतं ना की इंडियन टीचर सोबत म्हणजे इंटरॅक्शन होत मेडिकल नाही. तुमचा जो सिलेबस तो पण कव्हर होणार हं. आणि जो FMG साठी प्रिपरेशन तो सायमल्टेनियसली पण चालणार सायमल्टेनियसली सोबतच चालतं. त्यामुळे जे एक बर्डन येतं ना ते बर्डन राहत नाही. आणि हे तुमचं फर्स्ट इयर पासूनच हा प्रिपरेशन चालू आहे. फर्स्ट इयर पासूनच असतं. परसिस्टंट आहे तर मग कंटिन्युअस चांगलं झालं, स्मूथ झालं. बरोबर. हम्म. चला, मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. बिगेस्ट मिथ, लाईक अशी कोणती मिथ आहे मेडिकल स्टुडंटशी रिलेटेड जे तुम्ही डिबग करणार? तसे तुम्ही बघितलं असेल मेडिकल स्टुडंट बद्दल बाहेरचे जग तर खूपच मिथ बनवतात, तर तुमचा व्ह्यू काय आहे? सिंगल लाईन मध्ये जर सांगायचं झालं, वन वर्ड आन्सर म्हणजे झालं तर बाहेरच्या लोकांना मेडिकल स्टुडंट हे नर्ड्स वाटतात. बरोबर. नर्ड्स इन द सेन्स की मेडिकल स्टुडंट हे फक्त किताबी किडा जो आपण एक वर्ड यूज करू शकतो त्यासाठी, की फक्त पुस्तकी किडा, यांना पुस्तकाच्या बाहेरचं काही नॉलेज नाही किंवा हे बाहेरच्या दुनियासाठी डम वगैरे आहेत किंवा यांना बाहेर एक्स्ट्रा करिक्युलम ज्या ऍक्टिव्हिटी असतात त्यामध्ये इंटरेस्ट नाही. तर हा असा भाग नाही मेडिकल स्टुडंटच्या लाईफ मध्ये. म्हणजे आम्ही म्युझिक झालं, डान्स झाला, ग्रुप स्टडी, हे सगळे जेवढे म्हणजे सोशल फॅक्टर्स आहेत त्यामध्ये पण तेवढेच इंटरेस्टेड असतो. ठीक आहे आम्ही आहोत पुस्तकी किडा मानतो आम्ही, तो पण भाग मेडिकल आपल्याला अभ्यास तर करणार आहे. मेडिकल Field स्टुडंट, असते. कारण की कोणाची तरी लाईफ आमच्या हातात म्हणजे राहणार आहे समोर जाऊन, तर अभ्यास तर करणं गरजेचंच आहे. अभ्यास पण करतो पण एका टाइम पुरता. त्यानंतर विकेंड झालं त्यामध्ये आम्ही गॅप घेऊन थोडा म्हणजे एन्जॉयमेंट पण होते, आणि नर्ड्स तर नाहीयेत आम्ही, हे मी क्लिअर करेल आज. और एक बात, ऐसे बोलते हैं कि मेडिकल स्टूडेंट्स की लाइफ बहुत बोरिंग होती है, बहुत बोरिंग स्टूडेंट्स है। तो ऐसा तो बिल्कुल नहीं होता, क्योंकि हम जब क्लिनिकल प्रैक्टिसेस करते हैं तब हम इंटरेस्ट के साथ करते हैं, और हमारा जो फ्रेंड सर्कल है, मतलब हम स्टडी को एज अ फन वे में लेते हैं, तो सब कुछ अच्छा होता है। हॉस्टेल लाइफ तो है ही, और हॉस्टल लाइफ तो है ही। ये तो राज बाहर आ रहे हैं. हाँ, एक और बात हम कर लेते हैं कभी कभी, लेट नाइट कुकिंग, जो कि जो कि मतलब मेरे हिसाब से तो अलाउड तो नहीं नहीं है. है, बातें बोलनी नहीं है पर कर लेते हैं कर अभी. ये अनफिल्टर्ड है. तो नेक्स्ट क्वेश्चन आपको पूछूंगा कि हाउ डज द यूनिवर्सिटी प्रिपेयर स्टूडेंट्स फॉर देयर फ्यूचर मेडिकल करियर? ओके, सो एज शी सेड बिफोर कि MCI क्लासेस वगैरह होती है, रेगुलर होती है, फर्स्ट ईयर से चली आ रही है, तो हमें बेसिक सब्जेक्ट से सब मतलब क्लियरली सब पढ़ा रहे हैं, तो हमें जैसे बेसिक से हमें पता लगता है, तो आगे हम हमारा सेल्फ प्रिपेयर भी करते हैं। जैसे हॉस्टल में चले गए, थोड़ा फन वगैरह करके सेल्फ प्रिपरेशन भी करते हैं। और ऐसा नहीं है कि सिर्फ इंडियन फैकल्टी हमें सपोर्ट करती है, जो हमारे लोकल टीचर्स है वो भी हमें एज मतलब मोटिवेट करते हैं कि यू शुड स्टडी, यू आर FMG स्टूडेंट, ये वो। और वो भी अपने पॉइंट्स रखते हैं कि किस वे में हमें पढ़ाई करनी चाहिए, तो हम उनसे थोड़ा मोटिवेट होके कर लेते हैं।
लोकल लोकल टीचर सुद्धा म्हणजे काही कमी नाही ठेवत. त्यांचं पण असं आहे की आमच्याकडून जेवढं होईल म्हणजे हम्म. लँग्वेज बॅरियर तर बोलता नाही येणार कारण की ते सर्व ते इंग्लिश मध्येच इंग्लिश असतं. मध्येच असतं. त्यामुळे लँग्वेज बॅरियर तर येत नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत पण आम्ही खूप छानपणे म्हणजे मोकळे होऊन इंटरॅक्ट होऊ शकतो. फॉरेनर म्हणून वाटत नाही तुम्हाला? हो. बरोबर. एक जो म्हणजे एक मिसकन्सेप्शन असतं ना की बाहेर गेलं तर मग तिथे टीचर्स रशियन असतील, मग ते त्यांची लँग्वेज बोलतील, असं काही भाग नाही. ते इंग्लिशच बोलतात, मग इंग्लिशमध्ये बोलतात तर आम्हाला पण डिस्कशन इझी होऊन जातं. हम्म. ते सुद्धा सपोर्ट करतात आणि इंडियन टीचर्स तर आहेतच, मग ते आहेतच. कंटिन्यू आमच्या क्लासेससाठी. तर म्हणजे ऑल ओव्हर करिक्युलम आणि जे म्हणजे आपलं अकॅडमिक्स आहे कव्हर होऊन जातं. टेन्शन एक म्हणजे सेल्फ फार स्वतःवर कमी. येत हा, नाही ते एकदम खरं आहे. म्हणजे गार्डियन खूप आहेत सांगायचं झालं तर. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला मी विचारतो की जर आपली युनिव्हर्सिटीला ऍज अ डिश म्हणून तुम्हाला डिस्क्राईब करायचं असेल की कोणतं खाद्यपदार्थ असेल किंवा कोणती डिश आहे तर तुम्ही काय म्हणून डिस्क्राईब करणार? अभी महाराष्ट्र महाराष्ट्र में है तो ऑब्वियसली महाराष्ट्रीयन महाराष्ट्रियन थाली. थाली, थाळी म्हणूनच. बिकॉज देखो महाराष्ट्रियन थाली में क्या क्या होता है, पूरन पोली जो कि मीठी होती है, हा. वी कैन सी कुछ लोग मीठे है, स्वीट है मतलब, हा, हा. और कुछ और बहुत सारी चीजें होती है, चटपटी होती है, खट्टी मीठी होती है, ये सब चीजें उसी हिसाब से यहाँ पर म्हणजे लोग सगळं भी सगळं आस्वाद आहे हाँ तुमच्यासोबत. सारा स्वाद है. तो उसी हिसाब से कैंपस में भी एज मतलब पूरे इंडिया से लोग हैं तो हम्म. सारा स्वाद है. एक तेच महाराष्ट्र थाळीमध्ये तिखट ठेचा पण आहे, बरोबर. गोड पुरणपोळी पण आहे, काय काय आंबट faculty आंबट खात पण आमटी पण आहे, असतातच. आंबट आमटी पण आहे. त्यामुळे कसं आहे, सगळे एक्सपिरियन्सेस एक म्हणजे कोणत्या पर्सन बद्दलच बोलायचं तसं नाही, पण एक्सपिरियन्स बद्दल पण बोलू शकतो की काही खूप छान आहेत, कुठे आम्ही म्हणजे थोडंफार ब्रेकडाऊन पण होतो, असं नाही की नाही होत नॉर्मली. त्यामुळे एक्सपिरियन्स सगळ्याच गोष्टीचा आहे. त्यामुळे ते आंबट गोड तिखट सर्वच मिक्स आहे. थाळीवरून तर आता भूक लागूनच गेली. तर पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतो की आपल्या कॉलेजमध्ये भरपूर इव्हेंट होतात हम्म. आणि तुम्ही पार्टिसिपेटही करतात देखील, मी हो. बघितलेलं आहे. तर सर्वात जास्त आवडणारा इव्हेंट कोणता आहे तुमचा की हा मला हा इव्हेंट सर्वात जास्त आवडतो? इवेंट बोलूया तर साल में एक बार आता है पेरेंट्स मीट, बरोबर. और पेरेंट्स को इतना मिस करते हैं हम. तो भले ही हमारे पेरेंट्स ना आते हो, लेकिन जब दूसरे स्टूडेंट्स के पेरेंट्स आते हैं तो उन्हें हम हमारे पेरेंट्स की तरह ही वेलकम करते ये हैं, मैंने भी देखा है कि हम्म. वो खुद भी हमें एकदम सेम ट्रीट करते हैं, सेम ट्रीट करते हैं. कुछ लाते भी है हमारे लिए. यस, क्योंकि हाँ अभी ऑब्वियसली हम फॉरेन में हैं, तो इंडियन चीजों को मिस करते हैं, वो होता है. तो वो लेके आते हैं और मतलब सब शेयर करके सब मिल जाता है. और एज हमारे पेरेंट्स हम उनको वेलकम करते हैं, उनके वेलकम के लिए हम अपनी तैयारी 10 दिन 20 दिन पहले से स्टार्ट कर देते हैं. अभी और इतने एक्साइटमेंट में तैयारी करते हैं, मतलब सब अच्छा खासा होता है. हा एक्सपिरियन्स तर सांगणार. पॅरेंट्स मीट म्हणजे एकदम झक्कास. नॉर्मली बोलायचं झालं तर पॅरेंट्स मीट मध्ये कोणाचे जरी पॅरेंट्स आले तरी आम्ही पण म्हणजे आपले असून आम्ही पण तसंच स्वागत करतो आणि पॅरेंट्स पण तसेच ट्रीट करतात. बरोबर. असं नाही की आमचे हे मुलं म्हणजे पर्टिक्युलर हे माझे म्हणजे हे माझे चाइल्ड आहे तर मी याच्याकडे बोलणार किंवा यांच्यासोबत राहणार नाही. पॅरेंट्स आल्यानंतर ते आमच्या मम्मी पप्पाची सुद्धा कमी आम्हाला फील होत नाही ते आल्यानंतर, कारण असं वाटतं की नाही कोणीतरी आहे आणि ते तसं त्या प्रकारे ट्रीट पण करतात. मग सर्व फंक्शन आम्ही त्यांच्यासाठी फंक्शन ठेवतो. फंक्शन मध्ये की आमच्या इथं आमच्या स्टडी सोडून अजून कोणत्या स्किल आहेत आमच्याजवळ. देन अकॅडमिक्स पण असतं की आम्ही इथे काय काय करतो. थोडंफार Simply जे nerds नाहीयेत म्हणून. थोडंफार जे नॉलेज देऊ शकतो आम्ही त्यांना की नॉर्मल गोष्टीबद्दल, तर ते अकॅडमिक्स थ्रू सुद्धा आम्ही त्यांना देतो. एक कॅम्पस टूर त्यांना आपण हो, करू. कॅम्पस टूर होऊन जातो. पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतो की अशी अनएक्सपेक्टेड स्किल जी तुम्ही इथे आल्यावर शिकलेले आहे, काही पण असू शकतात. जे आहे तुम्ही- एक स्किल आहे, जसं आम्ही लोकल सोबत इंटरॅक्ट वगैरे करतो. कभी लोकल कभी लँग्वेज शिकली म्हणजे. नहीं मतलब इतना भी नहीं सीख पाए, बेसिक से, जैसे हमारे मोस्ट कॉमन वर्ड्स दा, नियत, स्पसिबा, दास विदानिया, ये सब बेसिक वर्ड्स. लेकिन अगर कुछ ज्यादा कन्वर्जेशन हो तो कभी कभी ऐसा होता है हम उनकी एक्शन से पता कर लेते हैं कि हाँ इनको ये ये चाहिए, बोलना इनको है. ये चाहिए. तो ये थोड़ा वियर्ड है कि एक्शन से समझ लेते हैं और वो मतलब मजा भी आता है. आणि फक्त लोकल लँग्वेजेस नाही तर आता हे कॅम्पस आहे तर सर्व इंडियन स्टुडंट आहेत. बरोबर. तर
महाराष्ट्र तर ठीकच आहे, मराठी एक बोलतातच सगळे, पण हिंदी झाली, हिंदीमध्ये पण आपलं आपल्याकडे थोडा बोलतात, कुठेतरी आपल्याला येतो. नॉर्मल हिंदी पण येते, पण गुजराती स्टुडंट आहेत, राजस्थानी हम्म. स्टुडंट आहेत, मग साऊथ साईडचे सर्व आंध्रा तेलंगणा हे सर्व म्हणजे त्यामधून आम्हाला एक तेलुगू लँग्वेज जी आम्हाला टोटली अननोन नवीन वाटते खूप नवीन आपल्यासाठी एकदम ना. की हे काय बोलताय. ते 1-2 वर्षामध्ये फ्रेंड्स पण सगळ्या सगळ्या स्टेटचे होऊन जातात. मग हम्म. थोडीफार गुजराती, थोडीफार राजस्थानी, आणि थोडी तसे रूममेट तेलुगू, वगैरे असतात. रूममेट सगळे सर्व ऐकायला नाही रूममेट मिळालं. ग्रुपमेट सर्व मिक्स असतो. त्यामुळे प्रत्येक लँग्वेज सोबत एक असतो एक कॉन्टॅक्ट की नाही थोडीफार तर आम्ही समजून घेऊ, किंवा दुसऱ्या स्टेटमध्ये पण कधी जाणं झालं की काम निघेल एवढं, किंवा मग बरोबर. त्यांच्या हातवारे त्यांचे इशारे त्यानुसार पण समजून जाते लँग्वेज. त्यामुळे हे अनएक्सपेक्टेड. आणि अजून काही जर बोलायचं झालं तर पॉवर नॅप. पॉवर नॅप ऍज अ Between मेडिकल classes, स्टुडंट बिटवीन क्लासेस अर्ध्या तासाचा टाइम असतो. त्यामध्ये बिल्डिंग चेंज करायला मॅक्स 10-15 मिनिट, म्हणजे हम्म. थोडंफार फिरत ग्रुप सोबत जायचं म्हटल्यानंतर. तर त्यामध्ये 5-10 मिनिटांमध्ये 2 तासाची स्लीप झोप कशी घ्यायची ते आम्ही शिकलोय प्रॉपर. मेडिकल स्टूडेंट At टैलेंट least- है. एटलीस्ट 5 to 10 मिनट्स की पावर नैप होनी ही होनी चाहिए, चाहिए। तो उसके बाद फिर एनर्जेटिक फील हो जाते हैं। तो यहाँ पे आने के बाद इंडियन फूड जो है उसको कितना मिस करते हो? किया तो नहीं है मिस, क्योंकि ऑब्वियसली हमारे जो मेस है उसमें हमें इंडियन फूड ही मिलता है। मतलब उसमें भी वैरायटी मिलती है, जैसे हमें साउथ इंडियन फूड भी मिलता है, डोसा मिलता है, उत्तपम मिलता है, और अपने पाव भाजी मिलती है अपने महाराष्ट्र डिश से। भेटते हाँ, और मिलते हैं, आलू के पराठे भी मिलते हैं। हो बरोबर. हाँ, और मतलब बहुत सारी वैरायटी है, तो इतना कुछ मिस करते नहीं है। फेवरेट जर सांगायचं झालं, भांडेल मी हिच्यासोबत या गोष्टीवर, कारण की डोसा आणि पराठा झाले ह्या गोष्टी फेवरेट नाश्त्यामध्ये. बरोबर. सकाळी नाश्त्यामध्ये ह्या भेटणार, त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये प्रत्येक दिवशी डाळ आणि सांबर कंपल्सरी असतं, म्हणजे ते असणारच. बाकी मग वेगवेगळ्या डिशेस ज्या पण अवेलेबल असतील इथं, आणि सर अवेलेबल म्हणजे मेस मेस आता रघु सर बघताय तिथं, मग ते सर्व अवेलेबल जेवढं होईल त्यांच्याकडनं तेवढं अवेलेबल करून देतात. आणि फिक्स म्हणजे रोजचं डेली जेवण हे इंडियन फूडच असतं. त्यामुळे मिस तर कधी केलीच नाही. आणि एक गोष्ट कशी विसरणार, बिर्याणी. बिर्याणी संडे म्हणला की बिर्याणी बरोबर. फिक्स आहे आमची. बिर्याणीमध्ये म्हणजे आठवडाभरचं जे एक एक्झर्शन म्हणा क्लासेसचं वगैरे, बिर्याणी खाऊन शांती भेटते. ते रिचार्ज आहे पुढच्या वीकेंडचा. Recharge, yes. बरोबर आहे. आणि पुढचा प्रश्न तुम्हाला की जो मेडिकल स्टुडंटचा सर्वात फेवरेट असतो, तुमच्या सिनियर्सला घेऊन काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे? ओके। अच्छा, मी बसलोय म्हणून असं काही सांगायचं नाही जे मलाच आवडेल, जे ऑनेस्टली तुम्हाला वाटतं ते सांगायचं. मैं तो ऐसा है कि मेरा फर्स्ट टाइम एक्सपीरियंस है, मैं फर्स्ट टाइम बाहर आई थी, हम्म. तो मुझे रिसीव करने के लिए खुद सीनियर्स आए थे। अच्छा. मेरा जो लगेज है वो मैंने खुद रूम पे नहीं लेके गई थी, मेरे सीनियर्स ने हेल्प किया था। मतलब सुना तो है जैसे कि मेडिकल कॉलेज है, Senior सीनियर strict होते हैं स्ट्रिक्ट बहुत. होते हैं बहुत, और सीनियर से ऐसे बात नहीं करना, थोड़ा ऐसे कंट्रोल दब के रहना, ये वो। लेकिन ऐसा सब हुआ नहीं है, क्योंकि जब आई होम सिक तो फील होता ही ऑब्वियसली, और मेरा तो फर्स्ट टाइम एक्सपीरियंस था। हाँ. तो डेली मतलब मम्मा पापा की याद आना, ये वो। सीनियर्स आते थे, माइंड डाइवर्ट करते थे, और हाँ ऑब्वियसली स्टडीज में भी उन लोगों ने बहुत हेल्प की। जैसे उन्होंने यहाँ का स्केड्यूल क्या है, यहाँ का सिलेबस किस वे में हमें प्रिपेयर करना चाहिए, ये सब उन्होंने बताया, सब एक्सप्लेन किया। आते ही हमें शॉपिंग के लिए भी ले गए। अच्छा, हाँ, हाँ, वो क्योंकि जॅकेट, स्नो जॅकेट्स शॉपिंग इन द सेन्स की इथे स्नो मध्ये स्नो जॅकेटची गरज असते, आणि बरोबर. इंडियामध्ये त्या लेवलचे किंवा मग म्हणजे इथल्या स्नोला बिअर करू शकतील असे जॅकेट भेटत नाही. सो इथं आल्यानंतर स्नो जॅकेट, स्नो शूज, या सर्व ज्या म्हणजे नेसेसरी ज्या गोष्टी आहेत, कारण की आल्यानंतर थोड्या दिवसामध्ये स्नोफॉल वगैरे स्टार्ट होऊन जातो. तर मग त्या गोष्टीसाठी सिनियर स्वतः आम्हाला मार्केटमध्ये घेऊन जातात, कारण त्यावेळेस आमची लँग्वेज वीक असते ना, आम्हाला हा, तुम्ही ओव्हरऑल नवीन नॉलेज असतात. नसतं रशियन झालं किर्गिज लँग्वेजचं. तर लोकल सोबत इंटरॅक्ट करायसाठी आम्हाला सिनियर्स घेऊन जातात. ते मस्त म्हणजे एक जे असतं ना की इथे येऊन मनी म्हणजे आता बाहेर आलोय आम्ही, तर असं असतं की घरचे दिसत नाही की किती कोणता पैसा कुठे उडवायचा, हो, असं पण झालंय
की मग आणि कोणी आपल्याला तेवढी समज नसते, आपण नवीन समज असतो तेव्हा. नसते कुठं कुठं म्हणजे कोणत्या हॉटेलमध्ये जाणं, सपोज हम्म. इफ सपोज कधी जायचं असलं किंवा मग ऍज अ स्नॅक्स कोणती गोष्ट घ्यायची असली बाहेरून. आणि आता बरेच लोक प्युअर नॉन व्हेज, म्हणजे कोणी प्युअर व्हेज प्युअर नॉन व्हेज असं बरोबर. अशा पण गोष्टी असतात ना. तर मग प्युअर व्हेज वाल्यांसाठी कोणत्या गोष्टी खाऊ शकतात, ते एक सिनियर्सच ह्या गोष्टी सांगू शकतात की म्हणजे एक बाहेरची कंट्री, आपण म्हणतो इथं व्हेज भेटेल नाही भेटेल. मग ह्या सर्व गोष्टींचं इंट्रोडक्शन झालं, हे सगळ्या गोष्टी फक्त सिनियर्स देतात. आणि एक नॉर्मल हेल्दी कन्व्हर्सेशन याचमुळे होतं की सगळ्या गोष्टीमध्ये हेल्पफुल आहेत सिनियर, त्यामुळे काही एक प्रॉब्लेमचे तर काही विषय नाही. तो ये भी एक मिथ ही था हमारे लिए कि सीनियर्स बहुत स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट हाँ, होते. मेडिकल स्कूल में तो मेडिकल होता ही है. स्कूल म्हणजे एक मेडिकल कॉलेज असं एक आलं की त्यानंतर फर्स्ट थिंग येते सिनियरिटी, सिनियर आणि स्ट्रिक्टनेस त्यांचा. तर ही गोष्ट तर आम्ही तर आजपर्यंत एक्सपिरियन्स नाही केली. चला, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आले आज, आपल्याला माहिती दिली. आपण तसंही दर्शकांसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. Thank you. तुमचे धन्यवाद, तुम्ही आम्हाला बोलवले. तुमचं पण. जाजाक. Thank you.